नमस्कार. महानगरपालिका आणि नगरपालिकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला असून यावर सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती आहे. पण प्रश्न असा आहे, हा निर्णय ग्रामीण विकासासाठी फायदेशीर ठरेल की लोकशाहीसाठी धोकादायक? महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मते ग्रामीण भागात अनेक अभ्यासू, अनुभवी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. मात्र महिला आरक्षण, SC/ST आरक्षण किंवा राजकीय गणितांमुळे अशा व्यक्तींना जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवता येत नाही. म्हणूनच त्यांचा अनुभव ग्रामीण विकासासाठी वापरावा या हेतूने त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावाचे समर्थक म्हणतात, ग्रामीण भागात तज्ज्ञांची कमतरता आहे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, नियोजन अशा क्षेत्रातील जाणकार लोक निर्णय प्रक्रियेत येतील. राजकारणापेक्षा ज्ञान आणि अनुभवाला महत्त्व मिळेल. प्रशासन अधिक सक्षम आणि दूरदृष्टीने निर्णय घेणारे बनेल. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी होऊ शकते, असा दावा केला जात आहे. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. विरोधक म्हणतात, जिल्हा परिषद व पंचायत समित्या या थेट जनतेतून निवडलेल्या लोकशाही संस्था आहेत. स्वीकृत सदस्य म्हणजे लोकनियुक्त नसलेले प्रतिनिधी. यामुळे जनतेच्या मताचे महत्त्व कमी होऊ शकते. सत्ताधारी पक्षाकडून राजकीय निष्ठावंतांना मागील दरवाजाने प्रवेश मिळण्याची भीती. निवडून आलेल्या सदस्यांचे अधिकार अप्रत्यक्षपणे कमी होऊ शकतात. म्हणजेच हा प्रस्ताव लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा ठरू शकतो, असा आक्षेप घेतला जात आहे. खरी अडचण ही संकल्पनेत नाही, तर तिच्या अंमलबजावणीत आहे. महत्त्वाचे प्रश्न असे: स्वीकृत सदस्यांची संख्या किती असावी? त्यांना मतदानाचा अधिकार असावा की नाही? निवड प्रक्रिया पारदर्शक कशी असेल? राजकीय हस्तक्षेप कसा रोखला जाईल? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे नसतील तर ही संकल्पना वादग्रस्त ठरू शकते. एकूणच पाहता, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्याची कल्पना तत्वतः योग्य वाटते, पण ती अत्यंत काळजीपूर्वक राबवली गेली पाहिजे. योग्य नियम, मर्यादा आणि पारदर्शकता ठेवल्यास ही संकल्पना ग्रामीण विकासाला चालना देऊ शकते. मात्र तसे न झाल्यास ती लोकशाही संस्थांमध्ये राजकारणाचा शॉर्टकट ठरण्याचा धोका आहे. तुम्हाला काय वाटते? जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य हवेत का नकोत? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयर्विन टाइम्स सोबत अपडेट रहा. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.